नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षा पेपर क्रमांक 1 विषय प्रथम भाषा व गणित प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 150 गुणांसाठी आहे. वेळ 1.5 तास आहे. यामध्ये 2 विभाग आहेत. त्यापैकी विभाग 1 मध्ये 1 ते 25 प्रश्न मराठी विषयाचे आहेत आणि विभाग 2 मध्ये 26 ते 75 प्रश्न गणित विषयाचे आहेत. दिलेल्या सूचनांचं व्यवस्थित वाचन करा. आता आपण विभाग 1 मराठी विषयाचे प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 ते 3 साठी सूचना आहे. पुढील उतारा काळजीपूर्वक वाचून विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडायचा आहे. विद्यार्थ्यांनी उतारा वाचन करण्यासाठी व्हिडिओ स्टॉप करा. व्यवस्थित उत्तराचं वाचन करा. उत्तरावर आधारित पहिला प्रश्न पहा. पाहुणा झाडावर येण्याची वेळ कोणती आहे? पर्याय दिलेले आहेत. सकाळ, दुपार, रात्र, संध्याकाळ. उत्तर पर्याय क्रमांक 4 संध्याकाळ. यानंतर दुसरा प्रश्न पहा. आगंतुक पाहुणा कोण आहे? पर्याय चेंडू, दुसरा पक्षी, घरटे, निरुपद्रवी प्राणी. उत्तर पर्याय क्रमांक 1 चेंडू. तिसरा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द उतार्यात आला नाही? उत्तर पर्याय क्रमांक 3 त्रासदायक. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 4 ते 6 साठी सूचना. पुढील बातमी काळजीपूर्वक वाचून विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा. राष्ट्रीय स्मारकामध्ये प्लॅस्टिक बंदी. यावर आधारित उतारा आहे. उत्तराचं व्यवस्थित वाचन करा. उतारावर आधारित पहिला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 4. प्लास्टिक बंदी हा कोणत्या मोहिमेचा भाग आहे? उत्तर पर्याय क्रमांक 2 स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक. पाचवा प्रश्न. मोहिमेअंतर्गत कोणत्या सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले गेले? उत्तर पर्याय क्रमांक 4 फक्त अ व ब स्वच्छतागृह आणि उपाहारगृह. यानंतर प्रश्न क्रमांक 6. मोहिमेची घोषणा कोणत्या दिवशी केली? उत्तर पर्याय क्रमांक 3 2 ऑक्टोबर. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 7 ते 9 साठी सूचना. पुढील वाक्यातील विशेषणांची संख्या किती आहे ते ओळखायचं आहे. वाक्य पहा कोणतं दिलेलं आहे. 11व्या होडीला बांधलेली 12वी सामानाची होडी देखील छान चालली होती. उत्तर पर्याय क्रमांक 1 3. प्रश्न क्रमांक 8. पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी नाम असलेला पर्याय ओळखा. उत्तर पर्याय क्रमांक 1 नशीब. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 9. पुढील वाक्याचा काळ ओळखा. आपण चमचमणाऱ्या चंद्रचांदण्यांची शोभा पाहायला जाऊ. उत्तर पर्याय क्रमांक 2 भविष्यकाळ. प्रश्न क्रमांक 10. पुढीलपैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय कोणता? पर्याय उत्तर क्रमांक 1 अरण्यलिपी. लला दुसरे वेलांटी हा अशुद्ध शब्द आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 11. पुढीलपैकी निश्चितपणे फक्त पुल्लिंगी नाम असलेला पर्याय कोणता? पर्याय आहेत वेळ, ढेकर, बाग, हिरा. उत्तर पर्याय क्रमांक 4 हिरा. यानंतर प्रश्न क्रमांक 12. अचानक आलेल्या टोळधाडीने पिकांचा टिंबटिंब. वरील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य पर्याय निवडा. उत्तर पर्याय क्रमांक 4 फण्णा उडवणे. प्रश्न क्रमांक 13. चौकटीतील अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या म्हणीतील डावीकडून 7वे अक्षर कोणते? अक्षरे पहा. पर्याय पा, चा, नी, खी. उत्तर पर्याय क्रमांक 1 पा. प्रश्न क्रमांक 14 ते 16 साठी सूचना. पुढे सुसंगत परिच्छेदाची 3 वाक्ये दिली आहेत. परिच्छेदाची वाक्ये पूर्ण करण्यासाठी योग्य शब्दांचा पर्याय निवडा. दुष्काळी प्रदेश पावसामुळे हिरवाईने नटला. 15वा प्रश्न. सर्व नदीनाले दुथडी भरून वाहू लागले. याप्रमाणे वाक्य पूर्ण करायचे आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 16. निसर्गाच्या कृपेने बळीराजा सुखावला. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. पुढीलपैकी कोणता शब्द संगणकाशी संबंधित नाही? उत्तर पर्याय क्रमांक 3 न्यूजपेपर. यानंतर प्रश्न क्रमांक 18. गटात न बसणारा शब्द ओळखा. पर्याय पहा. तुरुंग, अश्व, वारू, कुंजर. उत्तर पर्याय क्रमांक 4 कुंजर. प्रश्न क्रमांक 19. शिक्षा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.
उत्तर पर्याय क्रमांक 2 बक्षीस. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी अलंकारिक शब्द व त्यांचा अर्थ असलेली अयोग्य जोडी निवडा. अलंकारिक शब्द आणि अर्थ पहा. सूर्यवंशी लवकर झोपेतून उठणारा, उत्तर पर्याय क्रमांक 1च आहे. सूर्यवंशी लवकर झोपेतून उठणारा. लंकेची पार्वती बरोबर आहे. अंगावर दागिने नसलेली स्त्री, आतल्या गाठीचा सगळं मनात ठेवणारा, सांगकाम्या, स्वतःच्या मनाने काहीही न करणारा. पर्याय क्रमांक 2, 3, 4 योग्य आहेत. पर्याय क्रमांक 1 अयोग्य आहे. प्रश्न क्रमांक 21 दोन नद्या एकत्र मिळण्याची जागा म्हणजे संगम, उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न क्रमांक 22 खालील समूहदर्शक शब्द कोणत्या नामासाठी वापरला जातो हे पर्यायातून निवडा. मांदियाळी, उत्तर पर्याय क्रमांक 1 भक्तांची. प्रश्न क्रमांक 23 पुढीलपैकी पिल्लूदर्शक शब्दांची चुकीची जोडी असलेला पर्याय निवडा. गाय वासरू, हरिण शावक, वाघ बछडा, मेंढी करडू, उत्तर पर्याय क्रमांक 4 मेंढी करडू. करडू हे शेळीचं असतं. प्रश्न क्रमांक 24 पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील अक्षरे योग्य क्रमाने जुळवली असता वीज या अर्थाचा शब्द तयार होईल. सौदामिनी, मी दा नी सो, उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक 25 माझ्या भावाला कारल्यांचा भाव जास्तच वाटला या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य पर्यायामधून अर्थ ओळखायचा आहे. उत्तर पर्याय क्रमांक 3 दर. यानंतर विभाग 2चे आपण प्रश्न पाहणार आहोत. गणित विषयाचे प्रश्न क्रमांक 26 ते 75. 26वा प्रश्न 38,500 अधिक 325 अधिक पाऊणशे. 38,500 म्हणजे 38,000 आणि 500. 325 म्हणजे 325 आणि पाऊणशे म्हणजे 75. या सर्वांची बेरीज जर केली तर उत्तर पर्याय क्रमांक 1 38,900 रुपये. प्रश्न क्रमांक 27 संख्यामालेतील क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा व तिचे वाचन दर्शवणारा पर्याय निवडा. उत्तर पर्याय क्रमांक 4 4,17,801. पुढील प्रश्न क्रमांक 28 एका संख्येचा तिसरा भाग 33 आहे तर ती संख्या कोणती? उत्तर पर्याय क्रमांक 99. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 29 दोन समांतर रेषा परस्परांना टिंबटिंब, उत्तर पर्याय क्रमांक 3 कधीही छेदत नाहीत. प्रश्न क्रमांक 30 कोजागिरी पौर्णिमेसाठी 500 मिलीच्या 12 पिशव्या दूध आणले तर एकूण किती लिटर दूध आणले? उत्तर पर्याय क्रमांक 6. 31 प्रश्न क्रमांक 500 रुपये मुदलाचे दर साल दर शेकडा 8 रुपये दराने 3 वर्षाचे सरळ व्याज किती होईल? पर्याय 240, 120, 500, 400, उत्तर पर्याय क्रमांक 2 120. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी योग्य विधान कोणते? उत्तर पर्याय क्रमांक 4 विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा जास्त असल्यास नफा होतो. हे विधान योग्य आहे. बाकी पर्याय क्रमांक 1, 2, 3 विधाने अयोग्य आहेत. यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 33 रोमन संख्या चिन्हानुसार सुरुवातीची 17 आहे, त्यानंतर +9 -4 +100 हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर उत्तर पर्याय क्रमांक 2 122. 17 + 9 26, 26 मधून 4 वजा करा, 22 राहिले, 22 + 100 122. प्रश्न क्रमांक 34 24 ताशी घड्याळाप्रमाणे क्रिकेटचा सामना 10 वाजता सुरू होऊन 15:45 संपला तर सामना 12 ताशी घड्याळाप्रमाणे किती वाजता संपला? उत्तर पर्याय क्रमांक 2 3:45. प्रश्न क्रमांक 35 एका जंगलात बाभळीची 15%, सागाची 45%, पळसाची 20% व उरलेली जांभळाची झाडे आहेत. तर जंगलात एकूण 5,000 झाडे असतील तर जांभळाची किती झाडे असतील? उत्तर पर्याय क्रमांक 3 1,000 झाडे असतील. 20% जांभळाची झाडे आहेत. 20% म्हणजेच 1,000. पुढील प्रश्न क्रमांक 36 6 तास 22 मिनिटे म्हणजे किती मिनिटे? 6 तास 360 मिनिटे, त्यामध्ये 52 मिळवायचे म्हणजेच उत्तर पर्याय क्रमांक 1 412 मिनिटे. प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? उत्तर पर्याय क्रमांक 4 300 चा शेकडा 10 बरोबर 20.
कारण 300चा शेकडा 10 म्हणजे 30 यायला पाहिजे, त्यामुळे हे असत्य विधान आहे. यानंतर प्रश्न क्रमांक आपण 38 पाहणार आहोत. 4, 5, 6, 0, 8 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या यांच्या बेरजेची निमपट किती? उत्तर पर्याय क्रमांक 3, 63,554. प्रश्न क्रमांक 39, जर p बरोबर 3, t बरोबर 2 असेल तर p गुणिले p अधिक 2 गुणिले p गुणिले t अधिक t गुणिले t बरोबर किती? दिलेल्या किमती दिलेल्या समीकरणात मांडायच्या आहेत. उत्तर 25 येत आहे, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 40, रोहितला दर साल दर शेकडा 7 रुपये दराने एका मुद्दलाचे 3 वर्षाचे सरळ व्याज 2,520 रुपये मिळाले तर मुद्दल किती? उत्तर पर्याय क्रमांक 4, 12,000 रुपये. प्रश्न क्रमांक 41, 0, 5, 6, 7 हे अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त किती 3 अंकी समसंख्या तयार होतील? उत्तर पर्याय क्रमांक 1, 10. प्रश्न क्रमांक 42, 8.8 अधिक 8.08 अधिक 8.008 अधिक 8.0808 अधिक 88.8 बरोबर 121.7688. उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. प्रश्न क्रमांक 43 पहा. घड्याळात 4 वाजले आहेत. घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा या दोन्ही काट्यांमध्ये कोणत्या प्रकारचा कोन होतो? उत्तर पर्याय क्रमांक 1, विशाल कोन होतो. प्रश्न क्रमांक 44, 17/8 आणि 23/6 चौकोनाच्या जागी कोणते चिन्ह येईल? उत्तर पर्याय क्रमांक 2, च्या पेक्षा लहान. प्रश्न क्रमांक 45, 9.9 ही संख्या अंकात लिहा. उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. व्यवस्थित एकक दशक शतक अंक मोजून पहा. यानंतर प्रश्न क्रमांक आपण 46 पाहणार आहोत. एका कंपनीने दिवाळीनिमित्त आपल्या 60 कर्मचाऱ्यांना प्रत्येकी अर्धा किलोग्रॅम याप्रमाणे मिठाई वाटली. 320 रुपये प्रति किलो या दराने मिठाई खरेदी केली असल्यास कंपनीला एकूण किती खर्च येईल? 320 गुणिले 60. उत्तर पर्याय क्रमांक 3, 9,600 रुपये. यानंतर प्रश्न क्रमांक 47, 9,900चे 9% किती? मांडणी करून व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा. पर्याय दिलेले आहेत 891, 881, 991, 999. उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे, 891. यानंतर प्रश्न क्रमांक 48, खाली दिलेल्या आकृतीची परिमिती किती? सर्व दिलेल्या बाजूंची बेरीज करायची आहे. उत्तर पर्याय क्रमांक 3, 14.5. प्रश्न क्रमांक 49, चौकोनाच्या जागी समान अंक आहे तर तो अंक कोणता? तर उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे, 115 गुणिले 115. 115चा वर्ग 13,225 होतो. यानंतर प्रश्न क्रमांक 50, 5,45,035 या संख्येमधील दशहजार स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत व दशक स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत यातील फरक किती? उत्तर पर्याय क्रमांक 3, 39,970. प्रश्न क्रमांक 51, एका संख्येला 25ने भागले असता भागाकार 13 येतो व बाकी 22 येते तर ती संख्या कोणती? उत्तर पर्याय क्रमांक 4, 347. प्रश्न क्रमांक 52, धनेशने 50 व 100 रुपयांच्या प्रत्येकी 8 नोटा बँकेत देऊन त्या रकमेच्या 10च्या नोटा मागितल्या तर त्याला 10 रुपयाच्या किती नोटा मिळतील? उत्तर पर्याय क्रमांक 3, 120. 50च्या नोटा 8 म्हणजे 400 रुपये, 100च्या 8 नोटा म्हणजे 800 रुपये, एकूण 1,200 रुपये. 10च्या नोटा 120 होतील, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 53 पहा. 39च्या सर्वात मोठ्या विभाजकामध्ये 27चा सर्वात लहान विभाजक मिळवला असता येणाऱ्या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज किती? उत्तर पर्याय क्रमांक 2, 90. प्रश्न क्रमांक 54, 7/5 गुणिले 5/7 अधिक 1 बरोबर किती? उत्तर पर्याय क्रमांक 3, 2. प्रश्न क्रमांक 55, 5,756 भागिले 8 या उदाहरणात भाजक 1ने कमी केला असता तर भागाकार कितीने वाढेल? उत्तर पर्याय क्रमांक 4, 101ने वाढेल. यानंतर प्रश्न क्रमांक 56, एक गाडी ताशी 80 किलोमीटर अंतर पार करते तर खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? 4ही विधाने पहा.
गाडी एका तासात 80 किलोमीटर अंतर पार करते. दुसरं उदाहरण, गाडी अर्ध्या तासात 40 किलोमीटर अंतर पार करते. तिसरं, गाडी 1 तास 25 मिनिटात 100 किलोमीटर अंतर पार करते. हे विधान चुकीचं आहे. चौथं विधान बरोबर आहे. गाडी 1 तास 45 मिनिटात 140 किलोमीटर अंतर पार करते. यानंतर प्रश्न क्रमांक 57 पहा. 12 मीटर 3 मिलीमीटर दशांश अपूर्णांकात कसे लिहाल? उत्तर पर्याय क्रमांक 2, 12.003 मीटर. व्यवस्थित पहा. यानंतर प्रश्न क्रमांक 58. 2 दस्ता कागद अधिक 5 डझन कागद बरोबर किती? 108. पर्याय क्रमांक 1 उत्तर. प्रश्न क्रमांक 59. 6/18 या अपूर्णांकात 6/18 किती वेळा मिळवल्यास बेरीज 3 येईल? उत्तर पर्याय क्रमांक 8 वेळा मिळवल्यास बेरीज 3 येणार आहे. प्रश्न क्रमांक 60. जॉनने एक मोटरसायकल 20,000 रुपयाला खरेदी करून 25,000 रुपयाला विकली, तर त्या व्यवहारात त्याला किती रुपये नफा अथवा तोटा झाला? 25,000 रुपयाला विकली म्हणजे 5,000 रुपये नफा झालेला आहे, कारण खरेदी किंमत 20,000 रुपये आहे. उत्तर पर्याय क्रमांक 2, 5,000 रुपये नफा. यानंतर प्रश्न क्रमांक 61. शेजारील आकृती दुमडून घन बनवल्यास 5 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही? पर्याय दिलेले आहेत. 4, 1, 2, 3. उत्तर पर्याय क्रमांक 2, 1 हा अंक येणार नाही. यानंतर प्रश्न क्रमांक 62 पहा. 6 सेंटीमीटर रुंदी असलेल्या आयताची परिमिती 34 सेंटीमीटर आहे. त्याच्या लांबीच्या दुपटी एवढी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? उत्तर पर्याय क्रमांक 2, 484 चौरस सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 63. 48 मीटर लांबी व 12 मीटर रुंदी असलेल्या हॉलला 64 चौरसाकृती टाईल्स लागतात, तर प्रत्येक टाईल्सची परिमिती किती? उत्तर पर्याय क्रमांक 4, 12 मीटर. पुढील प्रश्न क्रमांक 64. 2016 सालचा पहिला दिवस शुक्रवारी येतो, तर 2017 सालातला मराठी भाषा दिन कोणत्या दिवशी येईल? उत्तर पर्याय क्रमांक 1, सोमवारी येईल. पुढील प्रश्न क्रमांक 65. राहुलने 15,000 रुपये 3 वर्षासाठी काही दराने सुभाषला वापरायला दिले. सुभाषने त्याला 4,500 रुपये व्याज दिले, तर व्याजाचा दर साल दर शेकडा किती असेल? उत्तर पर्याय क्रमांक 1, 10% असेल. यानंतर प्रश्न क्रमांक 66 पहा. 27 शतक गुणिले 3 दशक वजा 5 एकक बरोबर किती? उत्तर पर्याय क्रमांक 4, 80,995. प्रश्न क्रमांक 67. एका संख्येला 16ने गुणण्याऐवजी 10ने गुणले असता गुणाकार 30ने कमी होतो, तर ती संख्या कोणती? उत्तर पर्याय क्रमांक 1, 5 संख्या. प्रश्न क्रमांक 68. एका दुकानदाराने 50 किलोग्रॅम ज्वारीपैकी 40 किलोग्रॅम 250 ग्रॅम ज्वारी विकली, तर त्याच्याकडे किती ज्वारी शिल्लक राहिली? उत्तर पर्याय क्रमांक 4, 9 किलोग्रॅम 750 ग्रॅम. यानंतर प्रश्न क्रमांक 69 पाहण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. 69 प्रश्न. घनाच्या कडा या घनाच्या शिरोबिंदू व पृष्ठांच्या विरजेपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहेत? उत्तर पर्याय क्रमांक 3, 2ने कमी आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 70 पहा. खाली दिलेल्या पदावलीत चौकटीत क्रमाने कोणती योग्य चिन्हे येतील? उत्तर पर्याय क्रमांक 2, भागाकार, अधिक, वजाबाकी, बरोबर. प्रश्न क्रमांक 71. एका बागेत एकूण 60 झाडे आहेत, त्यापैकी 1/3 झाडे आंब्याची, 1/2 झाडे नारळाची व उरलेली झाडे फणसाची आहेत, तर बागेत फणसाची किती झाडे आहेत? उत्तर पर्याय क्रमांक 1, 10 झाडे आहेत. प्रश्न क्रमांक 72. 18 गुणिले 4 वजा 6 चौकट 70 गुणिले 2 भागिले 2 वजा 4 चौकोनाच्या जागी कोणते चिन्ह येईल? उत्तर पर्याय क्रमांक 4, बरोबर. प्रश्न क्रमांक 73. 2016 साली नाताळची सुट्टी रविवारी आली, तर 2017 साली महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी येईल? उत्तर पर्याय क्रमांक 1, सोमवारी येईल. यानंतर प्रश्न क्रमांक 74 आणि 75 साठी सूचना. खालील चित्ररूप माहितीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आवडणारा विषय आणि विद्यार्थी संख्या. 1 स्टार म्हणजे 35 विद्यार्थी आहेत.
तक्त्यातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती? सगळे स्टार मोजायचे आणि त्याला 35ने गुणाकार करायचा. उत्तर येणार आहे. उत्तर पर्याय क्रमांक 4, 490. प्रश्न क्रमांक 75. गणित आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही इंग्रजी आवडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? उत्तर पर्याय क्रमांक 2, 105ने जास्त आहे. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील.